करतो म्हणजे काय? आता मी काय करतो? भक्तीची व्याख्या करतो. किती शब्द? त्याचा पहिला शब्द कोणता? आता. आता म्हणजे काय? याच्यावर 200 पाने आहे का बरं तुम्हाला? मला आता विश्वात्मके देवे प्रसादाची सुरुवात कशाने? केव्हा? आता म्हणजे केव्हा? किंबहुना तुमचे केले ज्ञानेश्वरी व्याप्ती करे धर्म कीर्तन सिद्धी केले एक माझी उरले पायीपण आता विश्वात्मके येणे वाढले तो सोनी मध्ये आहे. आता तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण केल्यावर मागण्याचा काय मिळतो? बापाला सांगितलं की तुझ्या 12वीला पहिल्या नंबरला पास झाला, 70% मार्कांचा पास झाला तर तुला सोन्याचा पट्ट्याचा घड्याळ घेतो. आणि पोराला 71% पास पडले. आता बापाला काय? आता विश्वास घे निकाल काय झालं? आता आधी काय वाटतं? आता कसं जमतं? तुम्ही काय बोलले आता? म्हणून भक्तिसूत्राची सुरुवात काय? आता तो ब्रह्म जिज्ञासा ब्रह्मसूत्र, आता तो कर्म जिज्ञासा जैमिनी सूत्र, आता तो अर्थ जिज्ञासा चाणक्य सूत्र. माझ्याकडे एक कपाट भरून सूत्र आहे आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत मी वाचत बसतो. केवढा आनंद मिळतात. तुमच्या 1 घंट्याच्या प्रवचनासाठी मला 27 ग्रंथ प्राप्ती करावा. अभ्यास तर करावा. आता शब्दाचा हा पहिला अर्थ झाला अधिकार करतो. दुसरा अर्थ मंगलाचरण. अर्थ शब्दाचा अर्थ आहे मंगलाचरण. कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर पहिल्यांदा कोणाचं नाव घेतो आपण? गणपतीचं नाव घेतो किंवा ओंकाराचं नाव घेतो किंवा भगवंताचं नाव घेतो. येतो का नाही? श्री शंकर आपल्या गायकवाड परिवारात काय म्हणतो आपण? श्री शंकर. तसं अर्थ शब्दाचा अर्थ काय? मंगलवाचक आहे. कशाची जिज्ञासा? भक्ती. भक्ती म्हणजे काय? काय भक्ती म्हणजे? बघूया का? भजनम भक्ती, भागव भक्ती, भंजनम भक्ती. दुर्गा बाबाने 3 अर्थ केले. भक्ती म्हणजे काय? भजनम भक्ती. भजन म्हणजे काय? भजन म्हणजे भजनम नाम रसनम. आम्हाला भजन म्हणजे काय ते माहिती नाही. ज्याच्यामध्ये रस आहे त्याला भजन म्हणतात. भगवंताच्या नामामध्ये रस आहे म्हणून भगवंताच्या नामाचं स्मरण हे काय आहे? भजन आहे. म्हणजे भजन भक्ती, भागव भक्ती. भागव म्हणजे काय? विभाग करणे, वाटणी करणे. जीवनामध्ये 2 मोठे आहेत. एक आहे जग आणि एक आहे विषय. वाटणी करायची. एक आहे परमेश्वर आणि एक आहे विश्व. याचा विचार करणं म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे कढीचा नैवेद्य महालक्ष्मीला दाखविला म्हणजे भक्ती नाही. पुष्कळ भक्ती म्हणून दुसरं आहे सात अस्मिन् परम प्रेम होता. भक्तीवर पुष्कळ आहे. भंजनम. भंजन म्हणजे काय? नष्ट करणे, मारणे, आघात करणे. मी कपशी घेतली आणि त्याच्यावर असा दगड मारला, खळग नावा झाला. काय झालं त्याचं? भंजन झालं. भंजनम भक्ती. त्याच्याचं भंजन करते भक्ती. राग आहे, द्वेष आहे, काम आहे, क्रोध आहे. भक्ताच्या ठिकाणी राग द्वेष आहेत का? कामक्रोध आहेत का? नाही आहे. का? तर या भक्तीमुळे काय झालं? त्याच्यामध्ये कामक्रोध काय झाले? नाहीसे झाले. म्हणून भक्ती काय करते? तुमच्या माझ्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत, ज्या वाईट गोष्टी आहेत, जे वाईट विकार आहेत त्याचं काय करते? भक्ती भंजन करते. म्हणून भंजन
अर्पण करा, याचा अर्थ आहे की सगळे कर्म देवाला अर्पण करण्या इतके कसे करा, निर्मळ करा, चांगले करा. हे कोणी सांगितलं? शांडिल्यानं सांगितलं. नारदांनी काय सांगितलं? परमप्रेम रूपा भक्ती. भक्ती म्हणजे परमप्रेम. परमप्रेम म्हणजे काय? आमचं प्रेम आहे, पण आमचं प्रेम गुणावर आहे. आम्हाला लता मंगेशकर आवडती का नाही? आम्हाला भीमसेन जोशी आवडतात का नाही? आम्हाला अमिताभ बच्चन आवडतात का नाही? पण अमिताभ बच्चनच्या घरी जर तुम्ही गेला तर ते गेट उघडील का? आमचं वन साईड प्रेम आहे. आम्हाला का आवडती? आम्हाला सचिन तेंडुलकर आवडतो. सचिन तेंडुलकर म्हणला की चितळेची वडी खा, त्याच्यासाठी त्याने 10 लाख घेतले. हे सगळे लोक चितळेच्या दुकानात पडायले, सचिनची वडी द्या. म्हणून ज्या लोकांना प्रसिद्धी त्यांनी काही सांगावं का? अमिताभ बच्चन सांगतो मी, तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर या कंपनीकडून घ्या, मी नाव सांगतो. तू कशाला सांगतो मला? आमचे लोक डुंडोके, त्यांना बिस्किट खाल्लेलं आम्ही आणतो. उलट काय करा की ज्याची जाहिरात शाहरुख खान करतो ते पदार्थ घरी आणायचंच नाही. घेता घेता म्हणायचं की नाही हे नका द्या, हे शाहरुखची ऑर्डर हे नाही. आम्ही मी ऐकता झालो ना. प्रेम कसं करा? नारदाने सांगितलं की गुणरहित. काय सूत्र? कुठलाच गुण नाही, प्रेम करा. मला सांगा, या माणसाला कुठलाच गुण नाही, आपण त्याला देवातरी बोलवतो का? तुम्ही महाराजाला प्रवचन होईपर्यंत ना एकदा पोळा संपला की बैल पुन्हा कुठे जातो? मोठे जातो का? पुन्हा आम्हाला कोणी विचारत नाही बस स्टँडवर गेलात का, गाडी मिळाली का? आणि जरी कोणी बोललं बाबा छान झालं, माझ्या प्रेम नाही की माझ्या वक्तृत्वावर प्रेम असेल, माझ्या अभ्यासावर प्रेम असेल, माझ्या सांगण्याच्या पद्धतीवर प्रेम असेल. म्हणजे आमचं प्रेम हे कशावर तरी आहे, शून्य माणसावर का? जगी जास्त कोणी नाही त्याशी देव आहे. निराधार आभाळाचा तोच भाव आहे. हे प्रेम करा. जगीचे हीन आती पतित, जगीचे दीन आती दलित, तया जाऊन उठवावे जगाला. म्हणून रूपावर प्रेम असताना हेमा मालिनी तशी आवडतो. माधुरी दीक्षितनं अंगावर दागिने घातले की आम्ही पुन्हा गाडीकडे जातो की माधुरीच्या अंगावरचा दागिना दाखव. परवा आम्ही पाहिलं टीव्हीवर माधुरीच्या अंगावर गाडी. तसा पाहिजे. आम्हाला पैशाची काही कमी नाही. 1 लाख भाव हो का 2 लाख भाव हो, इतका 2 नंबरचा पैसा आहे सध्या भारतामध्ये की मनावर फक्त गरीब असेल. बिचारीला मंगळसूत्राचे 2 मणी सुद्धा महाग आहे. पण हे जे ढेल आणि ढेकणं आहे यांना काही किंमत नाही. हिऱ्याची दागिने, मोत्याची दागिने, सोन्याची. तुम्ही पुण्यामध्ये जाऊ का? दुकानामध्ये रश असते, रश. रूपाशक्ती, गुणाशक्ती आमच्यामध्ये. काहीचं प्रेम रूपावर आहे, काहीचं प्रेम गुणावर आहे, काहीचं प्रेम कलेवर आहे. नारद म्हणजे की काहीच नसताना प्रेम करा, त्याला भक्ती म्हणतात. नामदेव महाराजांनी ज्या कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन पळाले त्या कुत्र्यामध्ये कोणता गुण होता? आळशी कुत्र होतं काय? डॉबर काय होतं? ते साध्या गल्लीतले बेकार कुत्रे होते. नामदेव महाराज म्हणाले की नाही भक्ती
सातू अमृत रूपाचे असं प्रेम करणं हेच अमृत आहे. ते कधी मरत नाही. उदाहरण पुष्कळ पाहिजे, वेळ झालेला आहे. अशी जर भक्ती तुम्ही जीवनामध्ये करू शकला तर तुम्ही सिद्ध झाला, तुम्ही स्वतः तृप्त झाला, तुम्ही स्वतः अमृत रूप झाला. माणसाला सिद्ध अमृत रूप झालं पाहिजे. स्वतः तृप्त भवती. जीवन असं जगा की कशाचीच अपेक्षा ठेवू नका. मी ॲज इट इज चांगला. आज जो मी आहे तो मी अतिशय समाधानी आहे असा भाव ठेवा. माझ्याकडे हे नाही, ते नाही, ते नाही म्हणलं तर दुःख वाढेल का कमी होईल? म्हणून नारदाने सांगितलं की आसक्तीचा त्याग म्हणजे भक्ती. मग भक्ती काय करा, काय करा? नारदाने सांगितलं मुख्यस्तु मन कृपालेव भगवत कृपालेशा भक्ती. भक्ती मनामध्ये निर्माण होण्यासाठी, एवढं मन हळवं होण्यासाठी, एवढं मन निर्मळ होण्यासाठी दोनच गोष्टीची गरज आहे. एक म्हणजे साधूचा सहवास, साधूचे संगती तर लोक आहे आणि पटत आहे. पण पहिलं काय सांगितलं? संताची संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती. बरोबर सांगितलं का नाही? पण पहिलं साधूची कृपा, आणि ती जर मिळवता आली नाही तर ईश्वराच्या कृपेचा अंश. सापाच्या तोंडातलं विष किती लिटर पिलं म्हणजे मरते माणूस? एक लिटर, अर्धा, किती? भगवंत कृपाळू आहे, पण तुम्हाला किती कृपा पाहिजे? नारद काय सांगायचे? लेश मात्र भगवत कृपा जर झाली, कुणावर झाली? प्रल्हादावर झाली. भगवान सगळीकडे आहे का नाही? मग खांबातून काय? त्याला गेट मधून येतच नव्हतं. हिरण्यकश्यपूचे गेट उघडे नव्हते. खांबातून का आला? हिरण्यकश्यपू प्रल्हादाला म्हटला होता की या खांबात तुझा देव आहे का? तेव्हा प्रल्हादाने उत्तर दिलं होतं की बाबा माझा देव सगळीकडे आहे, म्हणून त्या खांबात सुद्धा आहे. म्हणून त्या हिरण्यकश्यपूला लाज कोणाला मारली? देव कुठून आले? कोणासाठी आले? हिरण्यकश्यपूसाठी नाही, प्रल्हादाचा शब्द खरा करण्यासाठी आले. प्रल्हादाला जेव्हा आशीर्वाद दिला, काय मागितलं प्रल्हादाने? की जगात कोणाच्याच वाट्याला दुःख येऊ देऊ नको. माझ्या वडिलांना सद्गती दे, माझ्या वडिलांची अपराध क्षमा कर. स्वतःसाठी काही मागितलं का? नाही. एकच मागितलं की तुझ्या पायाची सेवा आणि तुझं गुणगान माझ्याकडून व्हावं, एवढंच असं. आता या चालू भागवतामध्ये जे चालू टीव्हीवर भागवत, त्याच्यात कधी प्रल्हादाची प्रार्थना सांगितलं गेली का? वेळच नाही. त्या नाचण्यामध्ये वेळ झाला. पृथ्वीच्या यज्ञामध्ये जेव्हा प्रकट झाले भगवान विष्णू, तेव्हा पृथ्वीला विष्णूने सांगितलं मान. तेव्हा पृथ्वी म्हणला खरा भक्त बोल, काहीच मागायचे नाही. भगवान म्हणजे मी परत जाणार नाही मान. तेव्हा पृथ्वीने काय मागितलं की जर द्यायचं असेल तर मला 1000 कारणं दे. किती कारणं दे? तेवढ्या काळानं मी तिचे गुणगान ऐकल. कारण डीजे ऐकायला का? भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी ही 2 कानांना समाधान होईना. किती कानं दे? काय मागितलं? ध्रुवाने काय मागितलं? प्रल्हादाने काय मागितलं? हे भागवत आहे. म्हणून आपल्याला प्रयोग करायचा आहे. आपल्याला भागवत दर्शन घ्यायचं. हे पाणीदार भागवत नको आपण. म्हणजे काय ते?
आणि मग आता समारोपाकडे मी येतो की जर तुम्हाला खरंच जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर नारद सांगतात दुःसंग सर्वथैव त्याग्यः. नेहमी वाईट लोकांच्या वाईट विचाराच्या संगतीपासून स्वतःला दूर ठेवा. आज तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे की नाही? आपल्याला तर गरज आहे. मित्राने मित्राचा खून केला हे बरोबर आहे का? आता मित्र कुठे मित्राचा खून करतो का? म्हणजे ते मित्र होते का? मग नारद तळमळीला काय सांगायचं? दुःसंग सर्वथैव. सर्वथैव म्हणजे थोडा सुद्धा नाही. नाही का आम्ही 5 मिनिटं एकत्र, ही 5 नाही 1 सेकंद जरी तुला वाईट माणसाची संगती घडली गेलं. चौथरी महाराजांचं 2 घंटे ओरडणं आणि व्हॉट्सअप 5 मिनिटं बघणं सगळं मातीत गेलं. ती बाई घरी गेलं की उघडते. चौथरी महाराज काय आपल्या तिथंच मठामध्ये सोडून आली तुम्ही. पण नेहमी काय करा? दुर्विचाराचा, दुर्वृत्तीचा आणि दुराचारी माणसाच्या संगतीपासून काय करा? दूर राहा. आपण प्रल्हाद आहेत का? की दुष्ट माणसाच्या संगतीत राहू नये. प्रल्हादावर पशु बरे काय झाला नाही, परिणाम झाला नाही म्हणून आपण प्रल्हाद नाही. एक थेंब विषाचा जर पडला दुधामध्ये तर सगळं दूध काय होतं? विषारी होऊन जातं. म्हणून माझी विनंती आहे की वाईट गोष्टीपासून स्वतःला काय करा? दूर करा. का करा? एवढं का बरं तुम्हाला धोका वाटायला त्याचा? तर काय सुंदर मिळेल बघा. तरंगायितान आपी मेसंगात समुद्र आहे. हे वाईट विचार जे असतात ना ते सुरुवातीला तरंगासारखे, पाण्यावर तरंग येतो की छोटासा लहर, त्याच्यासारखे लहान असतात. पण आपण जर दुर्लक्ष केलं तर ते समुद्रा एवढे होऊन तुम्हाला घेऊन जातात. रोग सुरुवातीला केवढा असतो आणि महिन्याला तर पुण्यतिथीच कळते आपल्याला केव्हा केला म्हणजे तोच रोग सगळ्या शरीरात काय झालं? तसं वाईट संगतीचं आहे की काम आहे, क्रोध आहे, मोह आहे, मद आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. मला सांगा की ही मंथरा कैकेयीकडे रोज गप्पा मारायला होती का? नाही. कैकेयीकडे ती पहिल्यांदा झाली आणि पहिल्या भेटीतच तिला मिळवून टाकलं. तिला ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतलं का नाही? दुष्संग कसं आहे ते बघा. दुष्संग किती वाईट आहे ते बघा. खूप छान सांगितलं. एक शेवटचं आहे की वादो नावलंब्या. ज्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची, आनंदाने राहायची, सुखाने राहायची, त्यांनी वादविवादामध्ये भाग घेऊ नये. वादविवाद आमच्याकडे आमचा त्याला सांगायचं की तू मोठा, तुझे वडील मोठे, तुझे आजोबा मोठे आणि तू जेवढं बोलला ते सगळं खरं. मला याच्यातलं काही कळत नाही. मला सगळं मान्य आहे. किती महत्वाचं सूत्र सांगितलं. वादो नावलंब्या. वादाचा अवलंबच करू नका. कारण वादाला सुरुवात असते, शेवट नसतो. 2 घंटे वाद झाल्यावर ते म्हणतो उद्या बघतो तू. उद्या बघतो म्हणजे अजून सुरुवातही नाही. ते म्हणतो तू बघायला तर मी काय नुसताय काय? मग काय करा? नारदाचं हे सूत्र आहे काय? अजून सांगितलं एक शेवटचं सांगतो मी तुम्हाला. स्त्री धन नास्तिक वैरी चरित्रम न श्रवणीय. बस अजून पुढे 50 सूत्र आहेत पण मी घेत नाही आहोत. कारण आपल्याला पुस्तक संपवायचं या आधीवर आपण आलो नाही. आपल्याला नारदाचे भक्तिसूत्र अभ्यास करणं आवश्यक आहे. नारदाच्या भक्तिसूत्रामध्ये घेण्यासारखं खूप आहे. एवढंच जोत्रेच्या प्रवचनातून जरी कळालं तर जोत्रे महाराज जिंकले. ए टू झेड सगळं सांगता येईल का मला? वेळ नाही तुम्हाला. त्याला महिना मला का बरोबर. मग हे सूत्र काय सांगते की या 4
अर्थ काय केला की साधकाच्या आणि भक्ताच्या साधनेमध्ये तो व्यत्यय आणतो, त्याला वैरी म्हणतो. हिरण्यकश्यप कोण आहे आपला वैरी, तो प्रल्हादाचा कोण आहे का वैरी आहे. तर प्रल्हादाची जी साधना चालू आहे त्याच्यामध्ये व्यत्यय कोण आणले, कधी पर्वतावरून ढकललं, कधी अग्नीमध्ये टाकलं, कधी विष पाजवलं. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यापेक्षा जास्त बाबत आहे. म्हणून तुम्हाला असा हिरण्यकश्यपूच्या कॅटेगरीचा जर एखादा माणूस दिसला तर त्याचा एक शब्द सुद्धा कानाला जाऊ देऊ नका. मंथरेचा एक शब्द कैकेयीच्या कानात गेला आणि काय घडलं, रामायणातून मंथरा काढून टाकावं. रामायणाला अर्थ नाही, रामाला अर्थ नाही. रामाला काहीच केलं नाही, दुकानावर बसला पुढे आणले. त्याची मंदिरं होतील काय, हुकुमराच्या काळामध्ये सुद्धा दुकानं असतील का किराण्याची, तिथे कोणी पुढे बांधणारे सावकार असतील का, किती सावकाराचे नाव माहिती आपल्याला. माहिती असल्याचा प्रश्नच नाही, कोणालाच माहिती नाही. काय केलं म्हणून लोक नाव लक्षात ठेवतील. काय स्त्रीचा दोष नाही सांगितलं, स्त्रीचा दोष आहे का, स्त्रीचा दोष नाही. आपण स्त्री सहन करू शकत नाही, हा आपला दोष आहे. दारू वाईट आहे का, दारू वाईट नाही, दारू निर्जीव आहे का, सजीव आहे. आपल्याला तिचा मोह आवडत नाही म्हणून जवळ जायचं. स्त्रीविषयीचं आकर्षण आम्हाला कमी होत नाही म्हणून तिच्याकडे पाहायचंच नाही. महानुभाव म्हणतात काय सांगितलं, चित्रीची स्त्री न देखावी. महानुभाव संप्रदायात काय सांगितलं की चित्रात सुद्धा स्त्री पाहू नका. स्वप्नात राजकुमार पाहिला, त्या बाणासुराच्या पोरीनं स्वप्नात कोण पाहिला, राजकुमार पाहिला आणि ती अस्वस्थ झाली की असाच राजकुमार मला नवरा म्हणून पाहिला. तिनं मैत्रिणीला गच्च धरलं आणि सांगितलं की माझा बाप मला बाहेर जाऊ देत नाही, तू कुठेही जा आणि याला पकडून राहा, तर मी आता त्याच्याशिवाय राहू देत नाही. ती म्हणते तुझ्या स्वप्नात आला, मी काय तुझ्या स्वप्नात होते का. मग ती म्हणली की मी वर्णन करून सांगते, तू चित्र करा. मग त्या चित्रलेखानं चित्र काढलं आणि त्या चित्राप्रमाणे तिनं प्रद्युम्नाला काय केलं, अनिरुद्धाला. स्त्रियांमध्ये दोष नसतो, आपल्यामध्ये दोष. म्हणून आपल्याला सांभाळता येत नाही ना, आपल्याला नियंत्रण नाही इंद्रियावर, आपण दूर राहू. भारतात सर्जरी झाली आणि तळलेले भजे घरामध्ये झाले की ते स्वयंपाक घरात जाते करायचे, टाइमपास झालेलं. बायको तिकडे तर फडायला आता कोणाला किती रुपये खर्च केले तुमच्यावर, हां सगळी छाती फाडावं लागली तुमची. डॉक्टर काय म्हणले, तेलकट तुपकट खाऊ नका, ते मला एकच म्हणाले, एकच. हे एकच जे बारीक थोबाड करून म्हणतात ते, याच्यामध्ये त्याची काय आगतिकता आहे की विषयापासून तो स्वतःला काय ठेवू शकत नाही. मग बायको म्हणजे खा बरोबर. म्हणून बाजू काय काय बाजूला पैसा. एकदा माणसाला पैशाची चटक लागली की तिथून हटतं का ते. रविवारी दुकानाला सुट्टी असते पण एक मालक रविवारी एक दरवाजा उघडून बसते का नाही. मी म्हणलं गाव तुम्ही नारळ भक्ती सूत्राला आले नाही म्हणा, मी दुकानामध्ये होतो. दुकान बंद कर ना, बंद कसे करा. महालक्ष्मी आहे, कोणी येते काहीतरी मागते. म्हणजे काहीतरी कोणीतरी मागल आणि काहीतरी कुणाचा तरी एक उपाय मला काय होईल. त्याच्यात आमचं काय झालं, आयुष्याची किंमत झिरो.
म्हणजे चहाच्या पुढीची किंमत जास्त. 50व्या वर्षी मी नोकरी सोडली नाही तेव्हा 1 लाख पगार होता आणि मला पेन्शन बसली 9,500 रुपये. बायको केस लुचायची फक्त घेऊन गेली इतकी तर एवढ्या पैशाला तुम्ही नाही म्हणते म्हणजे काय? आता 9,000 घर जाते का? एवढं टेन्शन आलं तिला. माझी आई माझ्या पाठीमागे उभं राहिली ती मी सोडली नाही. सोमाडा पाहून नको त्यांनी काय व्हायचं ते काही राहिलं काय? लग्न झाले जावं झाले नातू झाले काही राहिलं का? राहा काही नसतं. आसक्ती सोडावी. कशाची आसक्ती? पैसा. आणि नास्तिक लोकांच्या संगतीत राहू नका. तिसरा शब्द नास्तिकाच्या बरोबर गेला की नास्तिक होते. आमचे नवाब कुटुंबकर नास्तिक होते. ते कसे काय नास्तिक झाले? तर त्यांनी एक नास्तिक लेख वाचला. लक्ष्मण शास्त्री जोशी म्हणून विद्वान होते महाराष्ट्रामध्ये. त्यांचा जडवादी भूमिका नावाचा एक लेख होता तो यांनी वाचला आणि ते वाचून स्वतः ते काय झाले नास्तिक